खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या वतीने आयोजित दहीहंडी सोहळ्यात सतेज पाटील वगळता सर्वच नेत्यांची हजेरी महाडिक यांच्या स्टेजवर होती। विशेष म्हणजे सतेज पाटलांचे खास मित्र हसन मुश्रीफ देखील होते। या स्टेजवर गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरल्याचे संकेत मिळत आहेत। तर इकडे सतेज पाटील यांच्यासोबत असलेले दिवंगत आमदार PN पाटील यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यामुळे गोकुळमध्ये राहुल पाटील देखील महायुती सोबत असणार आहेत। या सगळ्यात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे सध्याच्या घडीला एकाकी पडल्याचं चित्र आहे। मित्र असलेले मुश्रीफही पाटलांवर टीका करतायत। सगळे नेते एकत्र आल्यास गोकुळमध्ये सतेज पाटलांना धक्का बसू शकतो। नेमकं गोकुळमध्ये काय घडतंय? हसन मुश्रीफ हे सतेज पाटलांवर टीका का करतायत? कोल्हापूरचं राजकारण कसं फिरतंय हेच सांगते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 4 वर्षांपूर्वी गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतंत्र पॅनल उभारलं। त्याला पालकमंत्री आबिटकर, आमदार नरके, डॉक्टर विनय कोरे, माजी आमदार KP पाटील यांच्यासह सर्व महाडिक विरोधकांनी साथ दिली। त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि त्याचे पडसाद गोकुळमध्ये उमटले। त्यातून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे सध्याच्या घडीला एकाकी पडल्याचं चित्र आहे। महाडिक आणि भाजपच्या वतीने आयोजित दहीहंडी सोहळ्यात सतेज पाटील वगळता या सर्वच नेत्यांची हजेरी स्टेजवर होते। दुसरीकडे गेली 4 वर्ष संघाच्या कारभारावर टीका करणाऱ्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही आपली भूमिका बदलल्याचं दिसतंय। राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर त्यांनी गोकुळच्या कारभारावर होत असलेली टीका थंड केली आहे। याशिवाय संघाच्या तालुकानिहाय होणाऱ्या संपर्क सभातील त्यांची उपस्थिती बरंच काही सांगून जाते। अशातच मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक या आता संघाच्या विरोधात नसतील असं वक्तव्य केलं। त्याला महाडिक यांच्याकडून प्रत्युत्तर दिलं गेलं। पण कालच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात अन्य निवडणुकीपेक्षा गोकुळवरच जास्त चर्चा झाली आहे।